आज निघलोय रायगडचा कर्नाला किल्ला ट्रेक करायला। नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश पाटील परत एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। सकाळ सकाळ पप्पाशी स्कूटीची चावी पलवली आणि स्कूटी चालू न करता हाताची ढकलत धावत पळालो। सरळ गेलो पेट्रोल भरला आणि निघालो। तेवढ्यात अध्यक्ष लागला माग, मला पण घेऊन चल। बोलो बस चल गाडीवर। खारपाडा पार केला आणि समोर कर्नाला किल्ला दिसायला लागला। बस आता कधी एकदा पोचतोय असा झाला। आत एंट्री केली, कर्नाला पक्षी अभयारण्याची कमान लागली। पार्किंगला पोचलो, गर्दी बघून आमचा अध्यक्ष डोका खाजवायला लागला। तिकीट काढला, ट्रेक सुरू करणार होतो तेवढ्यात अध्यक्ष बोलला, थांबा जरा, आधी कमरेचा वॉर्मअप करून घेते। थोडा पुढे आलो, मॅप बघितला आणि ट्रेकिंगला सुरुवात केली। सुरुवातीला दगडांचा रस्ता, मग दगडांच्या पायऱ्या चढता चढता दम निघायला लागला। थोडा रेस्ट घेतला, पाणी पिला आणि परत ट्रेक चालू केला। समोर कर्नाला किल्ल्याचा सुलका दिसत होता, तो बघून परत होप्स आला। मध्ये माकडा भेटली, त्यांना खावाला दिला। माकडा खुश, आम्ही पण खुश। तेवढ्यात जोरान पाऊस आला, मग काय घेतली धाव। पुढे भवानी आईचं मंदिर लागला, तिथे थांबलो। पाऊस कमी झाला, शांतपणे भवानी आईचं दर्शन घेतला। आता मोठ्या पायऱ्या आणि जाम गर्दी। पायऱ्या पार केल्या आणि समोर किल्ल्याचा भव्य दरवाजा समोर आला। दरवाजा पार केला, वर पोचलो आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज अभिमानाने फडकताना दिसला। वर आल्यावर या जुन्या दगडी वास्तू दिसल्या। पूर्वी इथं धान्य साठवायचे आणि मावळे इथून किल्ल्यावर लक्ष ठेवायचे। समोर दिसते हा कर्नाला किल्ल्याचा प्रसिद्ध सुलका, जवळपास 125 फूट उंच। लांबून बघितला की अगदी महादेवांच्या पिंडीसारखा दिसतो। आणि हा बघा दरवाजा, इथे कोरलेला शर्बांचं शिल्प किल्ल्याचा रक्षण, ताकद आणि शौर्याचे प्रतीक मानले जायचे। त्या काळातल्या कारागिरांचं काम खरंच सलाम करण्यासारखं आहे। सुलक्याच्या पायथ्याशी दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत। पूर्वी गडावर पाण्याचा साठा या टाक्यामध्ये केला जायचा। विशेष म्हणजे काही टाक्यांचं पाणी आजही थंड आणि पिण्यासारखं आहे। आणि या बघा भित्तीतल्या अरुंद पट्टी, यामधून गडावरचे मावळे सुरक्षित राहून खाली येणाऱ्या शत्रूवर बाण हल्ला करायचे। त्या काळाची ही खतरनाक युद्धनीती होती। बस मंडळी, असा झाला आजचा आपला कर्नाला किल्ल्याचा ट्रेक। खरंच भारी अनुभव होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका।